आणि ही जी बेल वनस्पती आहेत हे आपल्या पोटामधील कृमी असतील पानांचा रस घेतला तर कमी करतो। या झाडाचे मुळं, खोडाची साल, पानं, फळं हे सगळेच औषधी आहेत आणि म्हणून या झाडाचे उपयोग आपल्याला त्यासाठी एक पत्रक आपल्याला दिलेलं आहे। ते पत्रकाचं निश्चितपणे आपण वाचन करावं। आपल्या पोटामध्ये लहान मुलांच्या कृमी होतात, आपण पानांचा रस काढून जरी त्या लहान मुलाला दिला तरी त्या कृमी पडतात। या झाडांचं किती प्रमाणात द्यावं त्याचंही आपण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। या झाडाचे फळं जे असतात, कच्चे फळं, ज्या वेळेला आव पडते, पोटदुखी असते तर कच्चे फळं हे अतिशय प्रभावी त्या ठिकाणी असतात। परिपक्व फळं जे आहेत त्याचा जाम, जेली, चॉकलेट आपण बनवू शकतो। बचत गटांच्या माध्यमातून फळांचे आपण अनेक पदार्थ सरबत आपण करू शकतो। निश्चितपणे याचं सरबत आपण पिणं आवश्यक आहे, कारण पोटाचे विकार बरे करायचे असतील तर बेलाच्या फळाचा उपयोग, बेलाला श्रीफळ असं म्हटलेलं आहे। आपण बऱ्याचदा नारळाला श्रीफळ म्हणतो, बेलालाही संस्कृतमध्ये श्रीफळ म्हटलेलं आहे, बेलालाही महाफळ असं म्हटलेलं आहे आणि बेलाला जे आहेत अनेक नावं संस्कृतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अशा या बिल्व वृक्षाचा, असे या बेल वृक्षाची लागवड आपण आपल्या परिसरात करतो आहोत। आपण लागवड करताना दाराच्या पाठीमागं न लावता घरासमोर जर लावणार असाल तर हे पवित्र झाड असल्या कारणाने दाराच्या समोर लावावं, कारण झाडं लावताना ती कुठे लावावी हे आपण शास्त्रीय पद्धत त्याची माहिती असणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी गटाराचं पाणी, ज्या ठिकाणी बाथरूमचं पाणी जाणार नाही अशा ठिकाणी बेलाची लागवड आपण करणं आवश्यक आहे। शक्यतो आपण दाराच्या समोर लावावं, शक्यतो पश्चिमेच्या बाजूला लावावं, पश्चिम उत्तर दिशेला लागवड करावी। शेतामध्ये शेताच्या बांधाला पूर्व पश्चिम आपण त्याची लागवड करावी। लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी झाडाजवळ थांबून राहणार नाही, कारण या झाडाला पाणी कमी लागतं। हे पर्णझडी वृक्ष असल्या कारणाने याला पाणी कमी लागतं आणि म्हणून आपण लागवड केल्यानंतर त्याला उंचवटा करून आळं करून द्यायचं आहे। आणि लागवड केल्यानंतर हा रोप जरी आत्ता आपले छोटे असतील, दुसऱ्या तिसऱ्या वर्षात पहिल्यांदा तुम्हाला त्रिदल त्याच्यामध्ये 3 पानं दिसणार नाही, पहिल्यांदा तुम्हाला एकच पान त्यामध्ये दिसेल, साधं पान दिसेल, नंतर तुम्हाला संयुक्त पान झालेलं त्या ठिकाणी दिसेल। बरेचदा तुम्ही म्हणाल की हे बेलाला याला 3 पानं नाही आहेत आणि फेकून पण देऊ शकतात। सुरुवातीला याच्यामध्ये साधे पान असतं, त्यामध्ये संयुक्त पान तुम्हाला थोडी वाढ झाल्यानंतर अजून अर्धा फूट 1 फूट वाढल्यानंतर त्या ठिकाणी संयुक्त पान झालेलं दिसेल। याची वाढ सुरुवातीच्या काळामध्ये हळूहळू होते। पहिले 2-3 वर्ष तुम्हाला 2-3 फुटाचं झालेलं दिसेल, परंतु त्यानंतर वाढ ही भरभर होते आणि पुढच्या म्हणजे 5 वर्षानंतर सगळे गावातले झाडे 5 फुटाचे झालेले आपल्याला पाहायला मिळतील। हे गाव जे आहेत बेलाचं गाव, या निमित्ताने आज आपण 750 रोपं पोच केलेले आहेत। या ठिकाणी 7,500 तुम्ही झाडं कमीत कमी लावावे। त्याचा उद्देश असा आहे की ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे बचत गट करावे। याचबरोबर आपण काही औषधी वनस्पती आपल्या बांधाला लावता येतील का, पडीक जमिनी लावता येतील का, घराच्या परसात लावता येतील का, त्या माध्यमातून या माता भगिनींना गावात लागणाऱ्या औषधी इथे बनवता येतील का, कारण माता भगिनींना आणि लहान मुलांना या ठिकाणी आयर्न कमतरता, कॅल्शियमची कमतरता लहान मुलं आणि महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतील। मग शतावरी इथं लागवून शतावरीचा कल्प इथं बनवता येईल का, आणि साधं सोपं असतं शतावरीच्या मुळांचा रस काढणे, जसा शिरा बनवतो त्या पद्धतीने तो रस साखरेच्या पाकामध्ये आटवणे आणि त्याच्याबरोबर जायफळ आपण टाकून शतावरीचा कल्प आपण घरामध्ये बनवू शकतो। लहान मुलांसाठी ब्राह्मी कल्प आपण अशाही पद्धतीचं प्रशिक्षण आपण देत असतो। मी गावचे सरपंच आदरणीय बाळासाहेबजी यांना सकाळीच विनंती केली की अशा काही ज्या महिला आहेत बचत गटांच्या प्रतिनिधी, तुम्ही आमच्याकडे त्यांना सहलीच्या निमित्ताने पाठवा, 2 दिवसाच्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने पाठवा, त्याबरोबर काही तरुण असतील त्यांनाही आमच्याकडे पाठवा। म्हणजे गावामध्ये रोजगार निर्मिती आपल्याला वृक्षांच्या माध्यमातून, वनस्पतींच्या माध्यमातून, कारण वनस्पती जर राहिल्याच नाही पृथ्वीवरती असा तुम्ही थोड्या वेळ विचार करा, सगळ्या गोष्टी आहेत, चांगले रस्ते, चांगले बंगले, चांगले घरं आहेत, खूप गाड्या आहेत आपल्याकडे, पण वनस्पतीच पृथ्वीवरती नाही तर काय होईल? सगळे अन्न साखळ्या ढासळतील, सर्व परिसंस्था ढासळतील आणि मग पुढे जाऊन आज आपण अनेक समस्यांना सामोरं जातोय। अवेळी पाऊस येणं, उष्णतामान वाढणं, रोग राईला सामोरं जाणं, याला मुख्यत्वे करून आपल्याला वनस्पतींची लागवड केल्यानंतर या गावामध्ये तुम्हालाच दिसेल की 2-3 वर्षानंतर परपरागीकरण चांगलं होतंय, कारण बेलावरती मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात येतात। मधमाशा आल्यामुळे शेतामध्ये परागीकरण होतंय, तुम्हाला वाढलेलं दिसेल उत्पन्न, तुमच्या जे वेगवेगळे तुम्ही पिकं घेतात त्यामध्ये उत्पन्न वाढलेलं दिसेल। या ठिकाणी त्या फुलपाखरं तुम्हाला वेगवेगळे दिसतील, कीटक दिसतील, पक्षी दिसतील।